नमस्कार. सातारा आवाजमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मी आत्ता आलेलो आहे गडकराळी येथे. साताऱ्यातील गडकराळीतलं प्रसिद्ध असं गणेश मूर्ती घडवणारा कारखाना चिंतामणी आर्ट्स आणि त्याचे आता प्रोप्रायटर जे पोपट कुंभार आहेत, तर त्यांचे चिरंजीव यांनी यावर्षी साताऱ्यातील प्रतिष्ठित अशा मानाच्या ज्या मंडळं आहेत त्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. नमस्कार, माझं नाव आशिष पोपट कुंभार. मी लहानपणापासून गणपती बनवतो, छोट्या-छोट्या लहानपणापासून. अगदी मी एक 4थी ते 5वी असल्यापासून मी गणपती बनवतो आहे. मला माहीत नव्हतं की ही गणपतीची रूपं कशी असतात काय. तरी पण मी एक ट्राय केला साताऱ्यातल्या सार्वजनिक गणेश मूर्ती बनवण्याचा. त्यामध्ये मी एक फेटेवाला महागणपती, परत तो सम्राट, श्रीमंत सम्राट मंडळ, सातारचा महाराजा, करंजाचा राजा आणि मंडईचा राजा अशा मी प्रतिकृती बनवलेल्या आहेत. म्हणजे साताऱ्यातील सर्व मानाच्या गणपतींच्या प्रतिकृत्या. मग तुला ही संकल्पना कशी सुचली? म्हणजे या पद्धतीनं यावर्षी, म्हणजे याआधी पण बनवले ते की यावर्षी? नाही, मी गेल्या 2 वर्षापासून मी ट्राय करतो आहे. माझे 1-2 वर्षापूर्वी हे सगळं माझे जे प्लॅन होता, जे आपल्याला मला हे करायचं होतं की ज्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या बसवतात त्या मूर्त्या मोठ्या दिसतात, एक 25-30 फुटापर्यंत दिसतात. त्या आपल्याला मग लोकांना आवड काय असते की ती मूर्ती आपण घरी बसवावी, म्हणून मी तो ट्राय केलेला आहे थोड्याचा काहीतरी वेगळं आणण्यासाठी. आता मी लास्ट इयरला श्रीमंत महागणपती, सम्राट मंडळ, साताराचा महाराजा आणि फेटेवाला महागणपती. तर ह्या वर्षी 2026मध्ये मी मंडईचा राजा आणि करंजाचा राजा आणि बुधवार तालीम मानाचा गणपती ह्या मी प्रतिकृती साकारल्या आहेत. म्हणजे खरं तर साताऱ्यातल्या ज्या प्रतिष्ठित आपण म्हणतो की मंडळ आहेत आणि त्यांच्या मूर्त्या पाहायला अवश्य लोक तिथे येत असतात आशीर्वाद घ्यायला. त्या तू साकारल्या. तुला नेमकं कसं वाटलं हे साकार केल्यानंतर? मला खूप आनंद होत आहे ह्या साकार होत आहे, कारण मला माहीत नव्हतं की मी हे साकार होते पण लोकांचा परिचय काय असणार ह्या मूर्तींबद्दल. मग शेवटी लोकांचं, मला सातारकरांचा 100% रिस्पॉन्स भेटला, त्यामुळे मी ह्या मूर्ती 100% साकारल्या. आता तुमच्या कारखान्यामध्ये मूर्ती घडवण्याचं काम नेमकं कुठल्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपलं आहे? आत्ता माझ्या कारखान्यामध्ये, आपल्या चिंतामणी आर्ट स्टुडिओमध्ये एक महिना आता राहिलेला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यावर काम आलेलं आहे पूर्ण. दरांबाबत काय सांगशील? दरांबाबत बोललो तर दरात एक 10 ते 15% वाढ झालेली आहे. आणि मागणी शक्यतो मागणी सार्वजनिक गणेश मंडळालाच आहे. जसे मी आत्ता जे बनवलेलं आहे त्याच्यासाठी मागणी आहे गणेश निश्चितच. सातारा आवाजमध्ये आशिष पोपट कुंभार यांच्याशी संवाद साधला त्यांनी. खरं तर साताऱ्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित अशा गणपतींच्या प्रतिकृती साकारल्यात आणि त्यांना सातारकरांची खूप पसंती लाभत आहे. या कार्यक्रमामध्ये आशिषनं आपल्याला वेळ दिला, आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. धन्यवाद.